सूर्याचे तेज, शंकर महाराजांचे चरण चेतनेचा संदेश, शांत दगडांतून ही वाही आत्मज्ञानाची धार, इथेच जागा होतो आतला हरवलेला विचार, निशब्द मठात घुमे सोहमचा नाद, श्वासश्वासात भेटे परम सत्याचा स्वाद. शंकर महाराजांनी याच ठिकाणी 1947 रोजी अष्टमीच्या दिवशी समाधी घेतली. भक्तांचा असा अनुभव आहे की भले शंकर महाराज शरीर रूपाने नसले तरी शक्तिरूपे आजही त्या ठिकाणी आहेत आणि भक्तांना दर्शन देतात. नमस्कार, आज आपण समाधी मठाचं संपूर्ण दर्शन घेणार आहोत. मठाच्या बाजूलाच एक सुंदर नक्षीकाम केलेला स्तंभ आणि वारकरी संप्रदायाला दर्शवणारी सुबक अशी कलाकृती तयार केलेली आहे. मठाच्या बाहेर सुंदर आणि फ्रेश असे गुलाबाचे, मोगऱ्याचे आणि चाफ्याचे फुलं विकताना तुम्हाला भेटतील, जे तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. आता आपण आलो आहे मठाच्या आतमध्ये. मठाच्या मेन प्रवेशद्वाराच्या आत शिरल्यावर त्याच्या डाव्या साईडला एका स्टँडवर तुमच्या चपला, बुटं ठेवून आपण समाधी मठाकडे प्रवेश करतो. इथे बघते एका छोट्याशा मंदिरात तुम्हाला दर्शन घेताना दिसत असतील तर ते आहे दत्त महाराजांचं मंदिर. इतकी सुंदर, शांत आणि तेजस्वी या मूर्तीचं स्वरूप आहे. त्याच्या पुढे गेले की मारुतीचं मंदिर आणि श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज, जे आपल्या शंकर महाराजांचे गुरु आहेत, त्यांच्या मंदिराचं दर्शन घ्यायला आपल्याला मिळतं. दत्त मंदिराच्या बाहेरच्या बाजूच्या ठिकाणीच एक भले मोठं छान सुंदर असं वटवृक्षाचं झाड आहे. नियमाचं पालन करता तिथे कुठलाही कॅमेरा आणि फोटो घेण्यास सक्त मनाई असल्यामुळे आम्ही तुम्हाला मेन गाभारा नाही दाखवू शकतो. मठातून बाहेर पडल्यावर लगेचच तुम्हाला असे पोस्टरवर त्यांच्या चरित्राच्या कहाणी आणि छान सुंदर अशा चित्राकृतीमध्ये तुम्हाला बाजूलाही ते साधना, प्रार्थना स्थान आहे, जिथे तुम्ही बसून नामस्मरण करू शकता, पारायण करू शकता. या ठिकाणी शंकर महाराजांचा जो खिचडीचा प्रसाद आहे तो आपल्याला मिळतो. या ठिकाणीच तो प्रसाद बनवला जातो आणि भक्तांना वितरित केला जातो. चला आपण पण प्रसाद खाऊयात. आता छान असा खिचडीचा प्रसाद घेऊन आलोय आणि खाऊयात आपण मस्त शंकर महाराजांचा प्रसाद. समाधी मठाच्या बाजूच्या इमारतीमध्ये एक सुंदर असं नक्षीकाम केलेलं शंकर महाराजांचं आणि अनेक देवी देवतांचं शिल्पाकृती तुम्हाला पाहायला मिळते. तो बघा तिथे ते मठाच्या वरती किती तो छान सुंदर पोपट तिथं आहे. अनेक तुम्हाला पोपट तिथे तुम्हाला पाहायला मिळतील.